बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र शहा खून प्रकरणी शहर गुन्हे शाखेने 6 जणांना अटक केली। राजेश बबनराव मोटे, संजोग चंद्रकांत नलावडे, सागर उर्फ शाहरुख रोहिदास कांबळे, सतीश चंद्रकुमार पिल्ले, गणेश भीमाजी भोर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। कासारवाडी रेल्वे फाटकाजवळ बुधवारी दुपारी काही हल्लेखोरांनी सुरेंद्र शहा यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला होता। याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त अनंत शिंदे यांनी सांगितले, राजेश मोटे हा मुख्य सूत्रधार असून त्याची कासारवाडी येथील 1.5 एकर जमीन शहा यांनी विकत घेतली होती। या व्यवहारात आणखी पैसे मिळावेत अशी मोटेची अपेक्षा होती। त्यासाठी त्यांच्यात यापूर्वी 4 ते 5 वेळा बैठकाही झाल्या होत्या। कालही मोटे यांच्या माणसांबरोबर शहा यांची बैठक होती। त्यासाठी शहा हे काल कासारवाडीत आले होते। या बैठकीला मोटे मात्र आला नव्हता। बैठक फिसकटल्यानंतर ते मोटारीत बसून निघून जात असतानाच हा हल्ला करण्यात आला। या खुनातील आरोपी हे पुण्याबाहेर पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। भोसरी निगडी रोडवर पोलिसांनी पाळत ठेवून तवेरा गाडीतून पळून जाणाऱ्या 6 जणांना अटक केली। मोटे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असून आरोपींपैकी 3 जण त्याच्याकडे कामाला आहेत। ही जमीन अद्याप मोटे याच्या ताब्यात असून शहा यांनी मोटे याला आतापर्यंत काही रक्कम दिली आहे का, हा व्यवहार किती रुपयांचा आहे याविषयी माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलीस निरीक्षक मोहन विधाते, उपनिरीक्षक जालिंदर तांदळे, अरुण सुर्वे, भरत उदाळे, काळूराम रेणुसे, जितेंद्र पवार यांनी ही कारवाई केली। 2 गॅस धारकांची शोध मोहीम 1 जून ते 31 ऑगस्ट दरम्यान हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली। केंद्र शासनाने राज्यातील गॅस कनेक्शन आणि सीएनजीच्या वाढत्या संख्येमुळे 60% रॉकेलच्या कोट्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रॉकेल मिळण्यास पात्र नसणाऱ्यांनाही रॉकेल वाटप केले जाते। तसेच पात्र शिधाधारकांना रॉकेल वितरित न करता ते केल्याचे दाखवून रॉकेलचा काळा बाजार केला जातो। त्याचप्रमाणे शिधापत्रिकेवर गॅस कनेक्शनची नोंदणी केली जात नसल्याने अशा शिधापत्रिकेवर रॉकेल घेऊन त्यांचा काळा बाजार करण्याचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारक रॉकेल मिळत नाही, अशी माहिती केंद्र शासनाला मिळाल्यामुळे 2 गॅसधारक किंवा शिधापत्रिकेवर गॅसची नोंदणी केली नाही अशांची शोध मोहीम 1 जून ते 31 ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत करण्यात येणार आहे। देशमुख म्हणाले, या मोहिमेमध्ये शिधापत्रिकाधारकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन सिंगल किंवा डबल गॅस आहे का, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि शिधापत्रिकेवर गॅस कनेक्शन असल्याची माहिती दिली आहे का याची तपासणी केली जाणार आहे। त्याचप्रमाणे राज्यात गॅस वितरित करणाऱ्या सर्व कंपन्यांकडून गॅसधारकांची माहिती घेतली जाणार आहे। शिधापत्रिका धारकांकडे गॅस कनेक्शन आहे किंवा नाही याचा अहवाल सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारकडे द्यावा, असा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। राज्याच्या अहवालानुसार राज्यांना रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले। केरोसिनच्या बाबतीत जो मधल्या काळामध्ये केंद्र शासनाने जो निर्णय घेतला त्याच्यामुळे केरोसिनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सर्व राज्याचा कमी केलेला आहे। ज्या ज्या राज्यामध्ये ज्या प्रमाणात गॅसचं प्रमाण, कुकिंग गॅसचं प्रमाण वाढलेलं आहे त्या प्रमाणात त्या राज्याचा कोटा कमी केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60% आपला जेवढी आपली रिक्वायरमेंट आहे 60% कोटा आपला केरोसिनचा कमी झालेला आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांना केरोसिन मिळू नये हा प्रामुख्याने आमचा उद्देश आहे। त्याच्यामुळे आम्ही 2 योजना चालू त्याच्यामध्ये केलेल्या आहेत की ज्यांच्याकडे 2 गॅस आहेत आणि ते केरोसिनचा घेत असेल तर एकाच माणसाकडे गॅससुद्धा जातो आणि केरोसिनसुद्धा जातं। आणि हे टाळण्यासाठी आम्ही एक गृहभेटीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात की आमचे अधिकारी पुढील काळामध्ये प्रत्येक कार्ड होल्डरच्या घरी जाऊन त्याच्याकडे किती गॅस आहे, काय गॅस आहे ते पाहतील, ते व्हेरीफाय करतील। व त्याचबरोबर पुण्यामध्ये आम्ही प्रायोगिक तत्वावर 15 जूनपासून एक योजना आम्ही राबवणार आहेत की ज्यांना गॅस कनेक्शन पाहिजे त्यांनी त्यांच्या रेशन कार्डवर स्टॅम्पिंग करून आणावं। म्हणजे आमच्या जे अधिकारी आहेत अन्न नागरी पुरवठा खाते त्यांच्याकडनं स्टॅम्पिंग करून आणावं की त्याच्याकडे किती कार्ड आहेत, किती गॅसचे कनेक्शन आहेत। आणि ते ज्यांच्या कार्डवर गॅसचं स्टॅम्पिंग असेल त्यांना मग केरोसिन मिळणार नाही, त्यांना फक्त गॅस मिळेल। या पद्धतीनं आम्ही योजना संपूर्ण पुण्यामध्ये 15 जूनपासून 2 महिन्यासाठी राबवणार आहोत। आणि या योजनेच्या माध्यमातून ज्यांना 2 गॅस मिळतो आहेत त्यांच्या घरी त्यांना मग आपल्याला केरोसिन देता येणार नाही।
या वर्षीचा 12वीचा निकाल 25 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला। राज्यातील 12वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 67.84% लागला आहे, तर पुणे विभागाचा निकाल 82.12% लागला आहे। दुपारी 1 वाजता हा निकाल संकेतस्थळावर दिसला। 12वीच्या निकालावर यंदा देखील मुलींनीच वर्चस्व मिळवले असून उत्तीर्णांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे। 79.66% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 70.32% मुले उत्तीर्ण झाली आहेत। इंटरनेटवर निकाल पाहण्याची सोय करण्यात आली असून राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागात लागला आहे। अमरावतीचा निकाल सर्वात कमी आहे। वाणिज्य विभागाचा निकाल 71.43%, विज्ञान शाखेचा निकाल 84.87%, तर कला शाखेचा निकाल 65.69% लागला आहे। फेब्रुवारी मार्च 2012 मध्ये आपण जी परीक्षा घेतली त्या परीक्षेचा निकाल आपण आता ऑनलाईन जाहीर करतोय आणि या निकालाची वैशिष्ट्ये पाहिली तर विशेषतः गैरप्रकार किंवा कॉपीविरुद्ध आपण मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये राबवली आणि त्या अनुषंगानं रिझल्ट जर पाहिला आपण तो रिझल्ट आपण गतवर्षीच्या तुलनेमध्ये जवळ 2 ते 3% 3.5% हा वाढलेला आहे। विशेषतः प्रामुख्यानं या गैरप्रकाराचे जे परिणाम आहेत ते परिणाम लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचलेले मला पण पोहोचलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी स्वतः कष्ट करणं, स्वतः प्रयत्न करणं याची जाणीव त्यांना झालेली आहे, त्याचे दुष्परिणाम समजलेले आहेत आणि म्हणून आपण एक वेळ अशी निश्चितपणे येईल याची मला खात्री आहे की या गैरप्रकारचं समूळ उच्चाटन होईल, कारण गतवर्षीपेक्षा निम्म्या % त्या प्रमाणावरती आपण आलेलो आहोत आणि मग आपलं प्रामाणिक यश आहे तेच आपलं निश्चितपणे यश आहे आणि प्रामाणिक कष्टानं मिळालेलं जे यश असतं ते यश आपल्याला जीवनभर निश्चितपणे पुरतं आणि आपलं करिअर उंचावण्यासाठी निश्चित त्याची मदत होते याची जाणीव त्यांना झालेली आहे आणि यासाठी आपल्या सर्व माध्यमांचा, लोकप्रतिनिधींचा, सर्व माझ्या सहकारी कार्यालयांचा, याचबरोबर इतर खात्यांचा, विशेषतः महसूल आणि जिल्हा परिषद यांचा निश्चितपणे उपयोग झालेला आहे आणि सर्वांनी मिळून जर आपण काम केलं तर आपण एखादी मोहीम निश्चितपणे चांगल्या प्रकारे राबवू शकतो हे यातून निश्चितपणे एकूण 13,43,602 विद्यार्थी आपल्या परीक्षेसाठी बसले फेब्रुवारी मार्च 12च्या। यामध्ये 13,26,064 विद्यार्थी परीक्षेमध्ये अपेअर झाले, त्यापैकी 9,08,835 9,08,65 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण आहे ते 67.54% आहे। हे ओव्हरऑल मुलांचं आहे। आपण नेहमीच जर पाहिलं तर त्यामध्ये एकूण विभाग टोटलमध्ये 74,046 मुलं यावर्षी फ्रेश मुलं पास झाले, उत्तीर्ण झालेले आहेत आणि विभागवार जर पाहिला आपण तर आपला पुणे विभागाचा निकाल 82.12 आहे, नागपूरचा 68.93 आहे, औरंगाबाद 67.10 आहे, मुंबई 76.14 आहे, कोल्हापूर 82.14 आहे, अमरावती 62.87 आहे, नाशिक 73.99 आहे, लातूर 75.46 आहे आणि कोकण नव्याने निर्माण झालेलं जे बोर्ड आहे त्याचा 86.25 मी सर्वात जास्त या मंडळाचा निकाल आहे। पहिलंच परीक्षा त्यांची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण जर गेल्या वर्षी तुलनेमध्ये 3 ते 4% ओव्हरऑलमध्ये पूर्ण राज्याचा निकाल वाढलेला आहे आणि विशेषतः लातूर आणि अमरावतीचा गेल्या वर्षीपेक्षा खूप चांगली प्रगती त्यांनी केलेली आहे। अशाच पद्धतीनं हा निकालाची टक्केवारी अशी वाढत राहील आणि आपली गुणवत्ता निश्चितपणे अशा पद्धतीनं वृद्धिगत होईल याची मला आशा। हा मुक्त शाळा, ओपन स्कूलिंग म्हणजे मुक्त शाळा जी आहे यामध्ये विशेषतः आता आपल्या ज्या शाळेच्या आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे औपचारिकता आहे यामध्ये ओपन स्कूलिंगमध्ये विशेषतः देशामध्ये काही राज्यामध्ये कधी चांगली प्रगती झालेली आहे आणि हैदराबाद आपलं तुमचं आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा यामध्ये हे ओपन स्कूलिंगची मुवमेंट चांगल्या पद्धतीनं राबवलेली आहे। आपण सुद्धा हा प्रस्ताव शासनाला दिलेला होता, शासनाने याला तत्वता मान्यता दिलेली आहे आणि त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। आमचा अशी अपेक्षा आहे की पुढच्या शैक्षणिक वर्षापासून या ओपन स्कूलिंगला सुरुवात होईल आणि मग यामध्ये कोणताही विद्यार्थी
त्याला कुठल्याही वयोगटाची किंवा याची अट असणार नाही. हा आपल्या पद्धतीनं आपल्या कुवतीप्रमाणे तो शिक्षण घेऊ शकेल आणि त्याचं वेगवेगळ्या कारणामुळे शिक्षण खंडित होतं ते शिक्षण सातत्यानं त्याला पुढं चालू ठेवता येईल. मग ते व्यावसायिक शिक्षण असेल किंवा अकॅडमिक शिक्षण असेल आणि तो आपल्या पद्धतीनं तो शिक्षण घेऊ शकेल. जेव्हा तो त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईल असल्याला वाटेल त्यावेळी त्याला ऑनलाईन परीक्षा देण्याची सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि मग तो साधारणतः 5 ते 6 वर्षामध्ये त्याला तो त्याचा अभ्यासक्रम तो पूर्ण करू शकतो. 2 मेला आपण 2 जूनला गेल्या वर्षीपेक्षा 4 दिवस आधी म्हणजे 2 जूनला आपल्याला हे 3 वाजता गुणपत्रिका ज्या आहे त्या गुणपत्रिका शाळेमध्ये त्यांना उपलब्ध होतील. याचबरोबर विशेषतः या वर्षापासून ट्रान्सपरन्सीसाठी आपण गुणपत्रिकेचे झेरॉक्स परत विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि ही मिळण्यासाठी प्रत्येक विषयाला त्याला 400 रुपये फी मंडळाकडे जमा करावं लागेल आणि त्याला मग ती गुणपत्रिकेची छायाप्रत निश्चितपणे मिळेल आणि मग या अनुषंगाने त्याला खरोखरच आपल्याला या परीक्षेतली पारदर्शकता कळेल किंवा आपलं परफॉर्मन्स कसा आहे किंवा प्रत्यक्षामध्ये गुणदान कसं केलं जातं याची माहिती मिळेल. निश्चितपणे त्याला पुढच्या इम्प्रुव्हमेंटसाठी किंवा त्याच्या इतर सहकाऱ्यांना किंवा बांधवांना निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि शाळे परीक्षांमधली जी एक लोकांमधली जी भावना आहे ती निश्चितपणे ट्रान्सपरन्सीची समोर जाईल याची मला खात्री आहे आणि चांगला उपक्रम मंडळाने तो हाती घेतलेला आहे. बनावट कुल मुक्त्यार पत्र प्रकरणी शर्मिला पवार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्यांचे आदेश तयार करून हिंजवडी परिसरातील रिहे गावातील महारवतनाची 2 एकर जमीन बळकावून फसवणूक केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावजय शर्मिला श्रीनिवास पवार यांच्या विरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी माहिती अधिकाराचे कार्यकर्ते रवींद्र बराटे आणि शेतकरी गुलाबशंकर गजरमल यांनी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री फिर्याद नोंदवली. फिर्याद दाखल केल्याची माहिती देण्यासाठी बराटे आणि गुलाब गजरमल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, मुळशीचे संघटक किसन भिडे उपस्थित होते. गजरमल कुटुंबियांनी शासनाकडून मिळालेली इनाम वर्ग 6 अन्वये रिहे येथील भूमापन क्रमांक 555 मधील 1,10,400 चौरस फूट जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने शर्मिला पवार यांना विकली. याचा शासकीय नजराणा म्हणून केवळ 20 रुपये भरण्यात आले. याचे खरेदी खतही करण्यात आले. शिल्लक जमीन घेण्यासाठी शर्मिला पवार यांनी प्रयत्न केले, मात्र गजरमल कुटुंबियांनी जमीन देण्यास नकार दिला असा दावा बराटे आणि इतरांनी यावेळी केला. हक्कपत्रानुसार जमिनीचे मालक बबन गजरमल असताना शर्मिला पवार यांनी मनोहर गजरमल यांच्याशी संगनमत करून जमीन बळकावली आणि मुळशी येथील दुय्यम नोंदणी कार्यालयात खरेदी खत नोंदवले. 7 बाऱ्यावरही नाव लावले. पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्याचा आदेश जोडून जमिनीचे बनावट खरेदी खत करून घेतले असा आरोप बराटे यांनी 4 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता. जिल्हाधिकाऱ्यांसह ग्रामीण पोलीस अधीक्षक, पौड पोलीस ठाणे, महसूल खात्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्हीपैकी सर्वे नंबर 555 हिस्सा नंबर 4 या मिळकतीचा आदेश बनावट असल्याचे कबूल केले. अशी माहिती देत शर्मिला पवार यांनी फसवणूक केली असल्याची आपली खात्री झाल्याने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे असे बराटे यांनी सांगितले. जमीन महारवतनाची असल्याने पवार यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास न्यायालयात दावा दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नुकत्याच करण्यात आलेल्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्रात युपीए सरकार आल्यापासून जनतेच्या नशेबी महागाईची साडेसाती सुरूच आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या जनतेवर सरकारने दरवाढीचा पेट्रोल बॉम्बच टाकला. देशाच्या इतिहासातील पेट्रोलची सर्वात मोठी म्हणजे तब्बल 7 रुपये 50 पैसे इतकी दरवाढ केली. त्यामुळे पुणेकरांना 79 रुपये 50 पैसे प्रमाणे पेट्रोल भरावे लागणार आहे. तर या दरवाढीला सर्व स्तरांवरून विरोध दर्शवला जात आहे. अलका चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस रवींद्र माळवतकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ फलक हातात घेऊन घोषणा दिल्या. मी रवींद्र माळवतकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस आहे. ही तेल कंपन्यांनी जी 7 रुपयाची पेट्रोलची दरवाढ केलेली आहे
या घटनेचा, ह्या निर्णयाचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि तेल कंपन्याला आणि केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी त्वरित ही दरवाढ केलेली आहे ती माघारी घेतली पाहिजे. एकतर प्रथमतःच माणसांना महागाईने आणि दुष्काळाने माणूस पिचलेला आहे. आम्ही जरी सत्तेत असलो, आमचा सत्तेत सहभाग असला तरी सुद्धा आमची बांधिलकी सत्तेपेक्षा सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची ही अधिक आहे आणि हा सर्वसामान्य माणसांना, नागरिकांना भेडसावणारा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत. आम्ही केंद्र सरकारला सुद्धा, ज्या तेल कंपन्यांनी केंद्र सरकारला विश्वासात न घेता ही जी दरवाढ केलेली आहे ही अत्यंत चुकीची आहे. त्यांना जे स्वातंत्र्य दिलेले आहे त्या स्वातंत्र्याचा त्यांनी गैरवापर केलेला आहे. या निमित्ताने केंद्र सरकारला आम्ही अशी विनंती करतो की त्यांना दिलेलं स्वातंत्र्य हे पुन्हा काढून घ्यावं आणि दरवाढीच्या संदर्भामध्ये सरकारशी बोलल्याशिवाय त्यांनी दरवाढ करू नये अशी आम्ही सरकारला विनंती करतो.